आम्ही सांगायला आलो ना आम्ही ऐकायला पाहिजे ना कोणी ऐकायला पाहिजे ना कोणी सांगायला आलो ना आम्ही ऐकायला पाहिजे ना कोणी सांगायला आलो ना आम्ही ऐकायला पाहिजे ना कोणी. मागूनच आहे. जरा पुढे नमस्कार. आम्ही पालवी संस्थेतर्फे आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत. ते सगळ्यांनी बघायचंय. पथनाट्याद्वारे आम्हाला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे. झाडे लावा झाडे जगवा पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा. झाडे लावा झाडे जगवा पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा. मास्क वाले हो मास्क घ्या ओ दादा मास्क घ्या चला मास्क घ्या ओ मास्क घ्या चला ओ मास्कवाले दादा काय हो कसं दिलं मास्क तुमचं? 100 रुपयाला एक मास्क आहे 100 रुपयाला एक मास्क. हो मी स्वस्त मास्क आहे. आता काय कोरोनाची परिस्थिती आली आणि तुम्हाला पैसे देऊन पडलं तर काय याच्यापेक्षा स्वस्त मास्क तुम्हाला कुठेच मिळणार नाही माहिती का. हे सगळं स्वस्त मास्क आहे याचं काय खाऊ दे चालतं. मास्कवाले पण बरोबर आहे. सध्याची परिस्थिती किती बिकट आहे. सगळीकडे महागाई वाढत चालली आहे. मास्क पण मास्क देणारच ना. महागाई केवढी झाली आहे. सध्याचा कोरोना काळ सिलेक्टर चाललाय सगळीकडे महागाई. तब्येत कशी आहे आता? दादा तुमच्या बाबांच्या तब्येतीला खराब होत चालली तब्येत. त्यांना आहे ना ऑक्सिजनची खूप कमतरता आहे. ऑक्सिजन सिलेंडरची कुठं बाहेर व्यवस्था होती का ती बघा. आपल्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहे तुम्ही आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आहे पण आता प्रत्येक पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे. कोविड काळामध्ये ऑक्सिजनची खूप कमतरता आहे. सगळ्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही आणखी आहे पण मग ती पुरेसे नाही ना. मग आणखी कुठे बाहेर तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर मिळतंय ते बघा. हो बघतो हो मी लगेच सांगतो. आता तिथे जेवढे पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला ऑक्सिजन लावलेला आहे. हो त्यामुळे मग ती सगळ्यांना पुरेसे नाही ना. मग प्रत्येकाला बाहेरून कुठून तरी व्यवस्था होते का की तुम्ही करा. मॅडम आपल्याकडे ऑक्सिजन सिलेंडर आहे का? आहे का? हो आहे. किती रुपयाला? 20,000 रुपयाला एवढं महाग? हो मग ती कमी किंमतच चालू सगळीकडे. मी कुठून आणले एवढे 20,000? मी आता काय करू माझ्याकडे एवढे पैसे नाही. मी कसं काय वाचव माझ्या आजोबांना मला काहीच कळत नाही. पाहिलं तुम्ही कशी परिस्थिती आली. कशी याच्यावरती परिस्थिती आली की तुमच्या आमच्यावरती किंवा कोणावरती येऊ नये. झाडे हजारो वर्षापासून आपल्याला मोफत ऑक्सिजन देत आहे. शुद्ध हवा मोफत देत आहे. पण आपल्याला त्याची कदर आहे का? नाही. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजनसाठी दर भटकावं लागतंय. पैसे देऊन पण आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही. पण झाडे आपल्याला काय देत आहे? मोफत ऑक्सिजन देत आहे. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? शुद्ध हवा ऑक्सिजनसाठी काय करायचे? झाडे लावायचे. झाडे आपल्याला नुसतं ऑक्सिजनच नाही तर त्यांच्यापासून आपल्याला अनेक फायदे ते फायदे पण आपण जाणून घेणार आहे. म्हणूनच आम्ही आता तुमच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवायला आलोय. झाडे लावा झाडे जगवा पृथ्वीला वाचवा पृथ्वीला वाचवा. या हो या नाटक बघा. हो या नाटक बघा. पैशाचा नाटक बघा. पैशाचा नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. पुढे या ना पुढे या. मावशी पुढे या ना. किती वर गेलं बघ रॉकेट. आता तुला बरं हा लागला किती दूर झाला हे कोणतं रॉकेट आहे? खरं रॉकेट आहे. अरे कसलं दूर आहे? आम्ही रॉकेट लावत होतो. रॉकेट हा तू झाला माझ्या वर्गातला. अरे दोघं पण अरे हे काय रॉकेट लावताय? अरे पर्यावरणाविषयी शिकव
एवढं सगळं जे प्रदूषण झालेलं आहे वाऱ्यामध्ये पूर्ण घाण वायू जी सुटलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला झाडं हेल्प करणार आहे. कारण झाडं आपल्याला ही जी दूषित हवा आहे ती शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध हवा देतात. तर झाडं आपल्याला काय काय देतात सांग बरं. कोणाला माहिती असेल की नाही काय देतात मग झाडं? त्या मुलांना पण माहिती असेल झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं. आपल्याला झाडांपासून अन्न मिळतं. सगळ्यात पौष्टिक अन्न खायला इथे फळं मिळतात की नाही. झाडांपासून अन्न मिळतं, पाणी मिळतं, परत वस्त्र. काही काही झाडांपासून आपल्याला ते टिश्यू एक कापड तयार होतं, वस्त्र मिळतं, निवारा मिळतो. झाडांपासून आपल्याला लाकूड मिळून आपण घर वगैरे आपले बांधू शकतो. हे की नाही. असंच महत्त्वाचं म्हणजे सांग शिवानी काय मिळतं अजून मोठी गोष्ट. सावली मिळते, झाड ऊनपासून पण आजार होत नाही. बरोबर. झाडांपासून आपल्याला सावली मिळते आणि आपल्या जे शहरामध्ये काँक्रीट, डांबर हे जे उष्णता शोषून घेतात ना त्यांना सावली देऊन झाड उष्णता शोषून घेण्यापासून वाचवतं. म्हणजे अडवतं. विरोध करतं उष्णता म्हणजे त्याच्या विरोध करतं ते उष्णता शोषत नाही. सावली मिळाली ना का ते डांबर आणि कॉन्क्रीट आहे ते उष्णता शोषत नाही आणि आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तापमान घटतं. तसंच झाडं आपल्याला त्यांच्यामध्ये झाडांमध्ये बाष्पीभवन होत असतं. म्हणजे ते पाण्याची वाफ सोडतात. पाण्याची वाफ सोडल्यामुळे झालं जसं आपण आपल्याला घाम येतो ना उन्हामध्ये तसं ते पण पाण्याची वाफ सोडत असतात. पण त्याच्यामुळे काय होतं बाजूचा परिसर थंड होतो आणि थंडगार हवा होते. त्याच्यामुळे आपल्याला घरात पण एसीची गरज पडत नाही आणि वीज बिलची पण गरज पडत म्हणजे वीज पण नाही लागत. बिल कमी होतं आपलं. तसंच झाडांपासून आपल्याला शुद्ध हवा मिळते. म्हणजे झाडं काय करतात ओझोन. आता आपण बघा ग्लोबल वॉर्मिंग हे नाव असं त्या नावात शब्द पडले असतील ना तर ते काय आहे म्हणजे जी आपल्या वातावरणाच्या वरती ओझोन लेअर असते त्याच्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही ना. तो जर डायरेक्ट सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचलो तर आपलं अंग जळायला लागेल. ही जी लेअर नसेल ना तर आपलं अंग जळायला लागतं. ओझोन लाईट जी असते ती आपल्याला जाळून टाकेल. तर म्हणूनच हे झाडं असतात ते ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, परत कार्बन डायऑक्साईड यासारखे जे विषयुक्त वायू आहेत ती शोषून घेतात आणि शुद्ध हवा देतात आपल्याला. म्हणजे ते ऑक्सिजन देतात आपल्याला. ऑक्सिजन सुद्धा आपल्याला श्वास घेण्यासाठी फार जरुरी आहे ना. जर आपण श्वास घेतला आणि ऑक्सिजनच नाही मिळालं तर आपण जिवंत राहणार आहे का नाही. तसंच पाणी पण मिळतं आपल्याला. जिथे झाडं मुबलक झाडं असतात तिथे मस्त पाऊस पडतो, व्यवस्थित पाऊस पडतो आणि आपल्याला पाण्याची कमतरता भासत नाही. आणि पूर स्थितीमध्ये झाडं जे असतात ते पूर स्थितीला पण रोखू शकतात का तर त्यांची मुळं अगदी घट्ट जमिनीमध्ये वाढलेली असतात तसे पाणी शोषून घेतात छानपैकी. तसेच औषधं मिळतात आपल्याला झाडांपासून आयुर्वेदिक जे की आपल्याला सुदृढ बनवतात. इतकं सगळं काही झाडं देतात तरी सुद्धा आपण झाडं लावत नाही. उलट झाडं तोडत सुटलेलो आहे आणि येत्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला काळजी घेतली होती झाडं लावायची आणि पाणी सुद्धा आपल्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आणि आपल्याला स्वच्छतेची पण स्वतःची काळजी घ्यायची. कारण कुंभमेळ्यामुळे अजून लोक ज्या घरातील लोक आपल्या नाशिकमध्ये येणार आहे की नाही लोकसंख्या अजून वाढणार आहे तर तेवढं जितकी गर्दी होते तिथे म्हणजे त्याचे दुष्परिणाम पण दिसतात. कारण वातावरण दूषित व्हायला वेळ लागत नाही. अस्वच्छता कसं असते तर त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली. ते बघूया आई काय हा पसारा घरामध्ये थोडं निवांत बसावं म्हणलं तर पसारा एवढा केलेला आहे घरात आणि बाहेर आलं तर ही स्वच्छता बाहेरच स्वच्छता. अरे काय करते आपल्या घरात आपल्या खरकट आपल्याच घरात टाकते. तुम्ही आता म्हातारा झाला ना आणि त्या घरात शांत बसा बरं. इथे कचरा टाकू नको, तिथे सांडपाणी टाकू नको. दिवसभर तुमची बडबड असते तुमची. मग आता हे सांडपाणी बाहेर फेकायचं नाही तर त्यांनी का तुम्हाला आंघोळ घालायची का. काय बोलते बघा हिला काय बोलायची सोय नाही. अगं बाई
सांडपाणी टाकलं की ते डबकं तयार होतं. ते व्यवस्थित त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. असं ते टाकलं तर डबकं होणार तर काय होणार? मच्छर वाढणार. है की नाही? आणि मच्छरमुळे परत मलेरिया, डेंग्यूसारखे आजार ज्याच्यानी जीव सुद्धा जातो माणसाचा. म्हणूनच कचऱ्याला वेगवेगळ्या 3 डब्यांमध्ये गोळा करायचं. जो जैविक कचरा आहे आपला, जो किचनमधनं निघणारा पाला, पाचोळा, अन्न, हे सगळं एका डब्यात करा. पेपर, प्लास्टिकची पिशवी ते एका डब्यात करा. आणि घातक कचरा जसा हॉस्पिटलचा कचरा असतो किंवा आपल्या घरातले पण सिरिंज वगैरे, डायपर, टाय ते एका डब्यात टाका. इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटलेल्या त्या एका डब्यात, म्हणजे एका डब्यामध्ये म्हणजे सगळ्यांचं वर्गीकरण होतं. आणि हे सगळे डबे सकाळी येणाऱ्या आपल्या घंटागाडीमध्ये द्यायचे. म्हणजे आपला परिसर पण स्वच्छ राहील आणि आपण निरोगी राहू. तसंच कचऱ्याचं काय करू शकतो ते तुम्हाला सांगेन. कचरा आपण वर्गीकरण करतो. आणि आपण जे प्लास्टिक वापरतो त्याचे वापर सुद्धा आपण बंद केला पाहिजे. आणि कापडी पिशव्यांचा, कागदी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. कारण प्लास्टिकमुळे कॅन्सर सारखे आजार पसरतात. म्हणूनच आपण प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे आणि कापडी पिशव्यांचा, कागदी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. जेणेकरून आपलं पर्यावरण, आपला आजूबाजूचा परिसर सगळं स्वच्छ राहील आणि आपण निरोगी राहू. चला तर आपण अजून एक प्रसंग बघूया. या हो या, या हो या, पैशाचं या बाईला सांगा, या काकांना सांगा, या काकाला सांगा. अगं आवाज येतो तुझी पूजा. आणि ती समोर नदी काढली ना त्याच्यात आपण थोडी सामान काय करताय तुम्ही? आता आमची पूजा झाली मग पूजेचं सामान कचऱ्यामध्ये टाकू नये मग आम्ही ती कॅरेटमध्ये भरून गंगेमध्ये सोडून देतोय. गंगेमध्ये सोडताय? आता सांगितलं ना प्रदूषणचं, हवेचं प्रदूषण सांगितलं. आता तुम्ही पाण्याचं प्रदूषण करताय. कचरा पाण्यामध्येच टाकून काय होणार आहे? पाणी दूषित होणार आहे, घाण होणार आहे. हे की नाही? तर हा जो कचरा आहे तो तुम्ही निर्माल्यासाठी वेगळ्या एक कचराकुंडी केलेली आहे तिथे द्यायचं किंवा संस्थांमध्ये द्यायचं. त्या संस्था काय करतात? हा कचरा सगळा गोळा करून त्याच्यापासून धूप, अगरबत्ती, उपयोगी वस्तू बनवतात. आणि असं एक घटनशील पॅकेजिंग साहित्य तयार करतात की जे जरी आपण टाकून दिलं वापरून तर ते विसरून जातं मातीमध्ये. त्या प्लास्टिक पिशव्या ज्या आहेत त्या कशा पाण्यात तुम्ही सोडल्या तर पाण्यावरती तरंगत राहतात. त्या पाण्यातले जीव ते खातात प्लास्टिक आणि मग अन्न साखळी सगळी बाधित होते. बरोबर? तर आता जसं मी सांगितल्याप्रमाणे कुंभमेळा येणार आहे त्या दृष्टीने आपल्याला आपल्या आजूबाजूच्या ज्या नद्या आहेत त्याची स्वच्छता बघायची आहे. पाण्यामध्ये जर पाणी त्याचे जे नदी वाढल्यामुळे सगळ्या नदीच्या परिसरामध्ये राहणार आहे तर नद्यांमध्ये निश्चित जे पोलिफॉर्म्स असतात ते त्याची पातळी उच्च प्रमाणात होऊन जाते. आणि तसंच बायोकेमिकल ऑक्सिजन जे असतं ते सुद्धा वाढून जातं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन पाण्याचं ऑक्सिजन लेवल कमी जातं. ते पाणी आंघोळीसाठी सुद्धा अयोग्य असतं. अशा पाण्याच्या संपर्कात जर आपण आलो तर आपल्याला टायफॉइड, कॉलेरा, गॅस्ट्रो यासारखे आजार होतात. संसर्गजन्य आजार त्याच्यामुळे आपला जीव धोक्यात येतो. म्हणूनच आपल्याला काळजी घ्यावी. या सगळ्यांसाठी सुद्धा आपल्याला वृक्षारोपण आणि झाडे लावायची आहे. त्याचबरोबर कंपन्यांनी त्यांचे सांडपाणी हे प्रक्रिया करूनच नदी नाल्यांमध्ये सोडली गेली पाहिजे. म्हणजे नदी नाले पण दूषित होणार. धन्यवाद सगळ्यांनी आपला वेळ दिला. नाटक बघायला जमले आणि आमचं नाट्य 10 मिनिटाचं तुम्ही मनापासून ऐकलं त्यासाठी धन्यवाद. हा